नमस्कार मित्रांनो. माझं नाव एच.बी. शिंदे, फिटर इन्स्ट्रक्टर, गव्हर्नमेंट आय.टी.आय. सोलापूर येथे कार्यरत आहे. तर इन्स्ट्रक्टरसाठी रेकॉर्ड कीपिंग करण्याकरिता वेब ॲप्लिकेशन बनवलेले आहे. तरी सदर वेब ॲप्लिकेशन कशा पद्धतीने आपल्याला इन्स्टॉल करता येईल किंवा डिप्लॉय करता येईल, याबाबत हा ट्युटोरियल बनवत आहे. तर मी एक प्रोफेशनल यूट्यूबर नसल्याने या व्हिडिओचं जे प्रस्तुतीकरण आहे ते एवढं तुम्हाला प्रोफेशनल वाटणार नाही. त्याबद्दल सर्वप्रथम क्षमस्व. तरी आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार निर्देशक मित्रांनो. ITIचे रेकॉर्ड कीपिंगचे काम हे बरेच किचकट किंवा खूप गुंतागुंतीचे आहे किंवा खूप वेळखाऊ आहे. तर हेच काम सोपं करण्यासाठी आपण एखाद्या वेब ॲप्लिकेशनचा उपयोग करून आपलं काम थोडंसं सोयीचं करू शकतो. तर नवीन सत्र चालू झालेलं आहे आणि याकरिता आपण वेब ॲपचा वापर करून आपलं जे रेकॉर्ड कीपिंगचं काम आहे ते थोडंसं सोयीस्कर करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ITI रेकॉर्ड कीपर हे जे वेब ॲप आहे हे याचं इन्स्टॉलेशन आपल्या Google ड्राईव्हमध्ये कशा पद्धतीने करायचं आहे याची माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी ह्या ॲपमध्ये नेमकं काय आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तर ह्या ॲपमध्ये आपण सर्वप्रथम प्रशिक्षणार्थ्यांची नावं ॲड करावी लागतात आपल्याला. त्याच्यानंतर त्याच्यावर मग आपण त्यांचं अटेंडन्स घेऊ शकतो. त्यांचं जॉब इव्हॅल्युएशन करू शकतो. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट, मंथली डेट्सचे मार्क एंट्री करू शकतो. मग त्याच्यावरून आपण प्रोग्रेस कार्ड तयार करू शकतो. रॉ मटेरियलची लिस्ट आपण याच्यामध्ये सेव्ह करू शकतो. DSR लिस्ट, लेटर जनरेशनमध्ये समजपत्र, त्याच्यानंतर इतर काही डॉक्युमेंट आहे ते जनरेट करू शकतो. नोट्स ठेवू शकतो. वेब लिंक सेव्ह करू शकतो. यूट्यूबचे लिंक सेव्ह करू शकतो जे आपल्याला पुढं कामाला येऊ शकतात. लेसन प्लॅन जनरेटर आहे. डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन जनरेटर आहे. पण या 2 गोष्टीसाठी आपल्याला याच्यामध्ये API की ॲड करावी लागते. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे असले तुम्ही करू शकता. तर हा झाला थोडक्यात परिचय ITI रेकॉर्ड कीपर वेब ॲपचा. तर पुढच्या भागामध्ये आपण बघूया की हा जर आपल्याला वेब ॲप पाहिजे असेल तर आपण तो आपल्या Google ड्राईव्हमध्ये कशा पद्धतीने त्याला आपण इन्स्टॉल करू शकतो किंवा डिप्लॉय करू शकतो. तर आपण आता ITI रेकॉर्ड कीपर हा जो वेब ॲप आहे त्याचं इन्स्टॉलेशन कशा पद्धतीने करायचं ही माहिती बघणार आहोत. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक Google अकाउंट आवश्यक आहे. तर सर्वसाधारणपणे सगळ्यांकडे Google अकाउंट असतो. पण आपला एक पर्सनल अकाउंट असतो जो आपण आपल्या पर्सनल कामासाठी म्हणजे त्याच्याशी बँक वगैरे जोडलेले असतात, बँकेचे मेसेज येतात. तर असं पर्सनल अकाउंट या कामासाठी न वापरता आपण एक वेगळं अकाउंट आपलं जर असेल तर ते वापरावं किंवा जर नसेल तर ते क्रिएट करावं. तर त्याच्यामध्ये आता सर्वप्रथम पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, तर जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अशी एक लिंक फॉर स्प्रेडशीट म्हणून एक लिंक मिळेल. म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ बघाल त्याच्याखाली तुम्हाला लिंक मिळेल किंवा WhatsAppवरती मी ती तुम्हाला शेअर करेन. तर ही लिंक ओपन करायची. ही लिंक कशी ओपन करायची? तर त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, Chrome ब्राउझरमध्ये आणि कॉम्प्युटरवरती, मोबाईलवर नव्हे, कॉम्प्युटरवरती काय करायचं, सर्वप्रथम पहिल्यांदा तुमचा जो जो अकाउंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे डिप्लॉय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे, ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतरनं तुम्ही ती लिंक ओपन करायची आहे. मी इथं ऑलरेडी आता ती लिंक ओपन केलेली आहे, जी तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळेल. लिंक ओपन केल्यावर अशा पद्धतीने एक स्प्रेडशीट ओपन होईल. ही स्प्रेडशीट ओपन होईल ती व्ह्यू ओन्ली या मोडमध्ये होईल. म्हणजे ही एक स्प्रेडशीट फक्त ओपन झालेली आहे. ती तुमच्या ड्राईव्हमध्ये सध्या नाही. तर आपल्याला या स्प्रेडशीटची एक कॉपी तुमच्या ड्राईव्हमध्ये कॉपी करून घ्यायची आहे. म्हणजे ती कशी करायची? खूप सोपं आहे. इथं फाईल हा मेनू आहे. त्या फाईल मेनूला जायचं. त्याला क्लिक केल्यानंतर ना मेक अ कॉपी ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्याला क्लिक करायचं आहे. मग इथं कॉपी डॉक्युमेंट असं येईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला तर ही कॉपी माय ड्राईव्हमध्ये सेव्ह करायची आहे का अजून इतर कुठल्या ठिकाणी सेव्ह करायचं आहे, ह्याचे आपल्याला ऑप्शन असतात. याच्यामध्ये काय करायचं, माय ड्राईव्हला क्लिक करायचं.
त्याच्यानंतर ऑल लोकेशनला जायचं. परत माय ड्राईव्हला क्लिक करायचं. इथं ॲरोला क्लिक करायचं. न्यू फोल्डरला क्लिक करा आणि एक नवीन फोल्डर तयार करून घ्या, जेणेकरून तुमच्या ड्राईव्हमध्ये तुम्हाला तुमचं ही जी शीट आहे ती लोकेट करता येईल. आता मी इथं काय एक नाव देतो, न्यू प्रोजेक्ट असं. तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता. न्यू प्रोजेक्ट किंवा वेब ॲप पुढं अजून त्याच्या. तर ते ऑप्शनल आहे, तुम्ही काही नाव देऊ शकता. क्रिएट म्हणा. क्रिएटला क्लिक केल्यानंतर पुन्हा सिलेक्टला क्लिक करा आणि मेक अ कॉपीला क्लिक करा. आता तुमच्या ड्राईव्हमध्ये या स्प्रेडशीटची एक कॉपी तयार झालेली आहे आणि त्याचं नाव आहे कॉपी ऑफ ITI इन्स्ट्रक्टर रेकॉर्ड मॅनेजमेंट वेब ॲप. आता याच्यामधला कॉपी ऑफ हा शब्द तुम्ही काय करायचं, डिलीट करून टाका. आता ज्यांनी स्प्रेडशीट कधी वापरलेली नाही गुगल ड्राईव्हमध्ये, त्यांना एक सांगू इच्छितो की इथं सेव्ह बटन नसतं याच्यामध्ये. तुम्ही जे काही एडिटिंग करता ते ऑटोमॅटिकली सेव्ह होतं. आपल्याला ऑनलाईन याचा वापर करावा लागतो. तर मगाची ही जी व्ह्यू ओनली शीट आहे त्याचं आता काही काम नाही, आपण ती क्लोज करून टाकूया. आणि आता ही जी शीट आहे हे तुमचं बॅकएंड आहे, म्हणजे हे डाटाबेस आहे. याच्यामध्ये सगळा डाटा सेव्ह होणार आहे आणि ही तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये ही शीट आहे. ही कुणालाही शेअर होणार नाही. याच्यावरती पूर्ण नियंत्रण तुमचं राहील. आता हा झाला बॅक एंड. आता आपल्याला फ्रंट एंड क्रिएट करायचं आहे वेब ॲपचा. त्याच्यासाठी काय करायचं, ते एक्सटेन्शन म्हणून मेनू आहे त्याला क्लिक करा. नंतर ॲप स्क्रिप्टला क्लिक करा. ॲप स्क्रिप्टला क्लिक केल्यानंतर ना इथं फाईल्समध्ये तुम्हाला दिसेल की बऱ्याच फाईल आहेत आणि याला कशावर पण क्लिक केलं तर तुम्हाला इथं कोड दिसतील. तर ह्या कोडमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड न करता त्याच्यामध्ये कुठलंही एडिटिंग करायचं नाही. याच्याशी आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त आता हे डिप्लॉय करायचं आहे. डिप्लॉय करण्यापूर्वी पुन्हा एकदा शीटवर या. इथं ITI रेकॉर्ड कीपर म्हणून जे मेनू आहे त्याला क्लिक करा आणि इनिशियलाइज ॲप या ऑप्शनला क्लिक करा. मग इथं तुम्हाला ते ऑथरायझेशन रिक्वायर्ड म्हणेल. तुम्हाला काही परमिशन मागेल. ओके करा. ओके केल्यानंतर असं एक विंडो ओपन होईल. याच्यामध्ये गुगल हॅज नॉट व्हेरीफाईड दिस ॲप असं येईल आणि ते खाली ॲडव्हान्स येईल. ॲडव्हान्सला क्लिक करा. खाली पुन्हा एक शेवटी गो टू ITI इन्स्ट्रक्टर रेकॉर्ड येईल, त्याला क्लिक करा. तर थोडक्यात आपण परमिशन देतोय. या ॲपला आपल्या गुगल ड्राईव्हशी कनेक्ट होण्याचे परमिशन देतो. हे सगळ्या परमिशन द्यायच्या. कंटिन्यूला क्लिक करायचं. कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर ॲप इनिशियलाइज असं आपल्याला मेसेज आला, ओके करा. पुन्हा इकडं तुमच्या हा जी स्क्रिप्ट आहे स्क्रिप्टमध्ये या आणि त्याच्यानंतर इथं डिप्लॉय हे जे बटन आहे याला क्लिक करा. न्यू डिप्लॉयमेंटला जा. त्याच्यानंतर इथं वेब ॲप दिसतंय आपल्याला. जर ते दिसत नसेल तर या सेटिंगच्या गिअरच्या आयकॉनला क्लिक करायचं आणि वेब ॲप सिलेक्ट करून घ्यायचा. मग इथं वेब ॲप येईल. आल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमच्या ह्या जे डिप्लॉयमेंट आहे त्याला नाव देऊ शकता. फॉर एक्झाम्पल ITI 1, 2, 3 काही देऊ शकता. त्यानंतर एक्झिक्यूट ॲज मी तुमचं ईमेल ID दिसेल इथं, म्हणजे ज्याच्यामधनं तुम्ही लॉग इन झालेले आहात. त्यानंतर हू हॅज ॲक्सेसमध्ये काय करा, याच्यामध्ये 3 ऑप्शन्स असतात. ओन्ली मायसेल्फ, एनीवन विथ गुगल अकाउंट आणि एनीवन. तर आता हा ॲप तुम्ही स्वतः फक्त वापरणार आहात म्हणून ओन्ली मायसेल्फला राहू द्या. दुसरं ऑप्शन सिलेक्ट करू नका आणि डिप्लॉयला क्लिक करा. डिप्लॉयला क्लिक केल्यानंतर काही वेळेस हे तुम्हाला पुन्हा परमिशन मागू शकतं. तर परमिशन मागितल्यावर मागासारखंच पुन्हा याला परमिशन द्या. बघा इथं पुन्हा ऑथराइज ॲक्सेस म्हणलेलं आलेलं आहे. काही वेळेला असं येईल. तर पुन्हा काही राहिलेले ऑथरायझेशन याला द्या. ॲडव्हान्सला क्लिक करा. खाली पुन्हा गो टू ITI इन्स्ट्रक्टर अनसेफ इथे क्लिक करा. सिलेक्ट ऑलला क्लिक करा आणि कंटिन्यूला क्लिक करा. आता आपल्याला आपला ॲप जो आहे तो डिप्लॉय झालेला आहे आणि त्याचे एक URL तयार झाले. हे URL आहे. तर हे कॉपी करून घ्या आणि WhatsAppवरून तुमच्या स्वतःच्या अकाउंटला पाठवा किंवा इतर कुठं तुम्ही एखादं दुसरं, फॉर एक्झाम्पल मी ड्राईव्हमध्येच काय करतो, एक नवीन
नवीन डॉक्युमेंट ओपन करतो आणि इथं ही लिंक काय करतो, सेव्ह करून घेतो. ठीक आहे. आता ही जी लिंक आपल्याला मिळालेली वेब ॲप URL लिंक, याला तुम्ही इथं क्लिक केलं तर ब्राउझरमध्ये नवीन टॅबमध्ये तुमचा ॲप जो आहे तो ओपन होईल. आता हा ॲप जो आहे तो तुमचा ओपन झाला. याच्यामध्ये कुठलाही डाटा नाही आहे सध्या. तुम्हाला याचा वापर करण्यासाठी पहिल्यांदा ट्रेनी टॅबवर जाऊन ट्रेनीज ॲड करावं लागतं. मग त्याच्यापूर्वी सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम कॉन्फिगरेशन टॅबवरती जावं लागेल. ट्रेनी टॅबवर नंतर जा. पहिल्यांदा कॉन्फिगरेशन टॅबवर जा आणि याच्यामध्ये तुमचं ट्रेडचं नाव, तुमचं स्वतःचं नाव, इन्स्ट्रक्टरचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी, बाकीची इतर सगळी माहिती भरा आणि सेव्ह करा. त्याच्यानंतर ना महत्त्वाचं म्हणजे बॅच क्रिएट करा. ॲड न्यू बॅच. याच्यामध्ये बॅचला क्रिएट करताना काय करायचं, तर तुमचा ट्रेडचं नाव द्या. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल आहे. तुम्ही तुमच्या बॅचला पाहिजे तसं नाव देऊ शकता. फॉर एक्झाम्पल 2025ला समजा बॅच आहे तुमची, ॲडमिशन 2025चं आहे आणि फिटर ट्रेड आहे, FT करा आणि इथं मग पुढं फर्स्ट इयरची बॅच असेल फर्स्ट इयर करा किंवा सेकंड इयरची बॅच असेल सेकंड इयर करा. हा फॉर्मॅट ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमची 25ला ॲडमिशन झालेली बॅच आहे, ट्रेड फिटर आहे आणि सेकंड इयरची बॅच आहे. तर बॅच क्रिएट करणं महत्त्वाचं आहे याच्यामध्ये आणि मग नंतर ना या बॅचला ट्रेनी ॲड करायची. आता इथं 2025 FT सेकंड इयर लिहिलं आणि तुम्ही ॲड बॅच केली. नंतर ना काय करायचं, की मेक दिस ॲक्टिव्ह बॅच. इथं सेट ॲक्टिव्ह बॅचच्या ऑप्शनमध्ये तुम्ही क्लिक केलं. जेवढ्या काही बॅच तुम्ही क्रिएट केल्या आहेत त्या इथं दिसतील. आता एकच बॅच मी क्रिएट केलेली आहे. ती सिलेक्ट केली आणि मेक दिस ॲक्टिव्ह बॅच म्हणलं. अलर्ट आला, येस स्विच बॅच म्हणलं. तर आता काय झालं, एक बॅच तुम्ही बनवली आणि त्याला ॲक्टिव्ह म्हणून सिलेक्ट केलं. आता ट्रेनीमध्ये जा आणि एक ट्रेनी तुमचं जेवढे काय बॅचमध्ये ट्रेनी आहे ते सगळे इथं त्यांची माहिती भरून इथं सेव्ह करा. ठीक आहे. तर याच्या पुढील बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ह्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करू शकत नाही, हा वेळेअभावी. तर त्याच्यासाठी तुम्ही इथं गाईड म्हणून टॅब आहे, त्या टॅबमध्ये जाऊन तुम्ही सगळी माहिती इथं वाचू शकता आणि कशा पद्धतीने कुठला टॅब कोणत्या कामासाठी उपयोगी होतो हे सगळी इथं माहिती दिलेली आहे. तर याचा वापर करा त्याप्रमाणे. याच्यानंतर ना आपण आता अ, हा जो URL आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने ओपन करायचा आणि सेव्ह करायचा जेणेकरून तुम्ही मोबाईलमधनं सुद्धा हा ॲप वापरू शकता, हे आपण बघूया. मित्रांनो, आता आपण मगा जो वेब ॲप डिप्लॉय केला, इन्स्टॉल केला आणि आपल्याला एक लिंक मिळाली. ती लिंक आता आपल्याला आपल्या मोबाईलवरती बुकमार्क करून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला ते आपल्या मोबाईलवरून वापरता येईल, ओपन करता येईल. तर याच्याकरिता पहिल्यांदा मोबाईलवर जाऊन आपला जो Google Chrome हा ब्राउझर आहे तो ओपन करा. ओपन केल्यानंतर ना तुम्ही कोणत्या अकाउंटमधनं लॉग इन केलेले आहे त्याच्यावरती हे प्रथम बघा. तुमचा हा रेग्युलर वैयक्तिक अकाउंटमध्ये लॉग इन असण्याची शक्यता आहे. तर तुम्ही ज्या अकाउंटमधनं वेब ॲप इन्स्टॉल केलेला आहे, त्या अकाउंटमधनं लॉग इन होणं आवश्यक आहे. तरच तो ॲप तुमचा इथं ओपन होईल. कारण आपण त्याला तशी परमिशन दिलेली आहे. जर समजा तुमचा एखादा वैयक्तिक Google अकाउंट आहे आणि त्याच्याने तुम्ही लॉग इन असाल, तर तुम्हाला पहिल्यांदा लॉग आउट करावं लागेल. त्याच्यासाठी ह्या 3 डॉटला क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं आणि काय करायचं तुमच्या ह्या अकाउंटमधनं लॉग आउट व्हायचं आणि तुमचं ज्या अकाउंटमधनं तुम्ही वेब ॲप डिप्लॉय केलेलं आहे, त्या अकाउंटने लॉग इन व्हायचं. त्या अकाउंटने लॉग इन झाल्यानंतर ना, तुम्हाला जी लिंक मिळालेली आहे वेब ॲपची, ती तुम्ही कॉपी करून इथं सेव्ह करून ठेवली होती. ती कॉपी करायची आहे आणि इथं येऊन Google Chromeमध्ये तो ॲप ओपन करायचा आहे. ॲप ओपन झाल्यानंतर त्याला बुकमार्क करायचं आहे. बुकमार्क करण्यासाठी काय करायचं आहे, तर
मेनूला क्लिक करायचं. त्याच्यानंतर ना इथं ऑप्शन 3 डॉटला क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये इन्स्टॉल अँड क्रिएट शॉर्टकट असा ऑप्शन येतो किंवा ॲड टू होम स्क्रीन असा ऑप्शन तुम्हाला मिळेल. म्हणजे आता तुमचं Chromeचं कुठलं व्हर्जन आहे त्यानुसार तुम्हाला दोन्हीपैकी एक ऑप्शन मिळतील. इन्स्टॉल अँड क्रिएट शॉर्टकट किंवा ॲड टू होम याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढं ते तुम्हाला नाव विचारेल आणि तुम्हाला विजेट दाखवेल आणि मग तुम्ही त्याला सेव्ह केलं की तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती, होम स्क्रीनवरती तुम्हाला एक विजेट म्हणजे शॉर्टकट दिसेल ज्याच्यामध्ये तुमची ही जी तयार झालेली तयार झालेला वेब ॲप आहे, तो तुम्हाला मोबाईल व्ह्यूमध्ये दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता आणि त्याचा वापर करू शकता. तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, पूर्ण प्रोसिजर समजली असेल. तर हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत असाल, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली जी लिंक आहे, ती तुम्हाला ओपन करायची आहे. थोडक्यात सांगतो पुन्हा एकदा. तुम्हाला ज्या अकाउंटमध्ये याला इन्स्टॉल करायचं आहे, तो अकाउंट तुम्हाला Google Chromeमध्ये ओपन करायचा आहे, पीसीवरती. नंतर ती शीट ओपन करायची आहे, त्याची एक कॉपी तयार करायची आहे. नंतर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा ITI रेकॉर्डमध्ये जाऊन इनिशियल ॲप कॉपी केल्यानंतर त्याच्यानंतर एक्सटेन्शनमधनं ही स्क्रिप्ट ओपन करायची आहे, त्याला डिप्लॉय करायचं आहे, सगळं परमिशन द्यायचे आहेत. ही लिंक घ्यायची आहे, मोबाईलवर जाऊन त्याला पुन्हा तिथं ओपन करून तुम्ही ज्या अकाउंटमधनं बनवलेलं आहे त्या अकाउंटमधनं लॉग इन करायचं आहे Google Chromeमध्ये, ब्राउझरमध्ये आणि तिथं ओपन करून त्याला तिथं तुम्ही बुकमार्क करायचं आहे किंवा शॉर्टकट ॲड करायचं आहे. तर आशा करतो की अशा पद्धतीने तुम्ही हा वेब ॲप जो आहे तो इन्स्टॉल कराल आणि वापरून बघाल आणि तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला देईन. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला तर तुम्ही इतरांना शेअर करू शकता.